आप्पा दांडेकर जे गोणी दांडेकर आहेत ते एका प्रस्तावनेत असं लिहितात की मी जर पेशवा असतो तर ह्या माणसाच्या पायात सोन्याचा तोडाच अडकवला असता. त्यांना मी जेव्हा सांगितलं की तुम्ही माझ्या पुस्तकाला एक छोटासा आशीर्वाद लिहा, तर त्यांनी अगदी आनंदाने लिहिला. आणि त्यात त्यांनी तसे ते डोंगरातल्या बाबतीत मी म्हणेन अतिशयोक्त होते की भटकायचं म्हणजे इतकं मनमुरात भटकायचं की काळजी वाटेल असं. आणि अजूनही नवीन नवीन इतिहास उलगडतो आहे, कारण इतिहास हा काही असा बांधेसूद नसतो कधी. बरोबर. नवीन पुरावे उपलब्ध होतात, नव्याने काही माहिती कळते. रामदासांचंच वर्णन आहे की कडे कपाटे दरे दुर्कुटे पाहाव जाता भयाची वाटे, ऐसे स्थळी वैभव दाटे देणे कोणाचे तर रघुनाथाचे. बापरे. असं त्यांनी त्यात म्हटलं आहे. मी ज्या काळात भटकंती करत होतो तेव्हा थोडंसं असं शांत सावकाश असं आयुष्य होतं सगळ्यांचंच. हां. त्यामुळे बाबा मी गेलो आणि मला बाबा लगेच दुपारच्या वेळी कामाला हजर व्हायचं आहे असं काही नाही. एकदा आपण डोंगरात गेलो, घर सोडलं की काय 2 दिवसांनी 3 दिवसांनी 4 दिवसांनी तुम्ही जेव्हा याल तेव्हाच तुमचा संपर्क व्हायचा. तोपर्यंत काही संपर्काची साधन नव्हती. ती यात्रा ज्या होत्या त्या सर्व सिद्ध होत्या. हां. स्वयंसिद्ध. किल्ले हे इतिहासातले मेरुमणी आहेत. हां. किंवा संरक्षणाचं साधन आहे इतिहासातलं. मिलिटरी स्ट्रॉंग होल्ड्स असं जेव्हा म्हणतात ज्या किल्ल्यांना, तसे ते आहेत. ती काय नुसती पर्यटनाची मजा करण्याची ठिकाणं नाहीत. त्यामुळे तिथे गेल्यावर सुद्धा संपूर्ण गड बघायचा, तिथलं दगड बघायचा, तिथलं शिल्प काय आहे किंवा असं बघायचं. एक नम्र आवाहन. आपला पॉडकास्ट पाहणाऱ्यांपैकी खूप जास्त प्रेक्षक चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत. तुम्हा सर्वांना नम्र विनंती की खाली YouTube दाखवलेला रेशो आपल्याला बदलायचा आहे. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उन्हाळ भटकंतीचा जो हा पॉडकास्ट झालेला आहे, तर त्या पॉडकास्टचे प्रस्तुत करतायत उन्हाळ भटकंती. तर त्यांच्या वेगवेगळ्या टूर्स डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल होत असतात. तर त्यांच्या समूहात जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याच्यानंतर आजच्या ह्या पॉडकास्टचे लोकेशन पार्टनर आहेत ट्रॅव्हलर्स, तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्टमध्ये मी देवा घाणेकर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला वक्ते लाभलेले आहेत श्री आनंद पाळंदे सर. सर नमस्कार. नमस्कार. मी सुरुवातीला बोलताना पाळंदे सर असं म्हटलं असलं तरी मी पॉडकास्टच्या दरम्यान पाळंदे काका असे म्हणेन, कारण पाळंदे काका अशी त्यांची फार ओळख आहे. डोंगर यात्राकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ते एक दुर्ग अभ्यासक आहेत, दुर्ग भ्रमंतीकार आहेत किंवा ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत किंवा असंख्य पुस्तकांचे लेखक आहेत. त्यातलंच एक महत्त्वाचं पुस्तक डोंगर यात्रा आणि आव्हान, अशी बरीच सारी पुस्तकं आहेत. तर त्यांच्याशी आज पॉडकास्टच्या निमित्तानं गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे. खूप छान वाटलं या उन्हाळ भटकंतीच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होताना, कारण मी जुन्या काळातला भटकंती करणार आहे. त्यामुळे ही माध्यमं काही आमच्यासमोर नव्हती. त्यामुळे लेखन हाच त्या काळातला माझा लोकांशी संवाद साधण्याचा प्रसंग असे. पण ह्या नवीन माध्यमातनं निश्चितच माझ्या ह्या आमच्या भटकंती खेळातल्या म्हणा, छंदातल्या म्हणा, अशा तरुणांशी विशेषतः संवाद साधायला मिळतो आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. नमस्कार. काका, आप्पा दांडेकर जे गोणी दांडेकर आहेत ते एका प्रस्तावनेत असं लिहितात की मी जर पेशवा असतो तर ह्या माणसाच्या पायात सोन्याचा तोडाच अडकवला असता. तर अशा आप्पांबद्दल तुम्ही काय सांगाल? आप्पांनी फार मोठी अतिशयोक्ती केली माझ्याबद्दल. कारण मी जे पुस्तक लिहिलं होतं तेव्हा या क्षेत्रात जेमतेम 10 वर्ष 12 वर्ष काढली असतील. आणि आप्पांचं जे भटकंती होती, साहित्यातलं त्यांचं योगदान होतं ते खूपच त्या वेळीसुद्धा फार मोठं होतं. त्यांना मी जेव्हा सांगितलं की तुम्ही माझ्या पुस्तकाला एक छोटासा आशीर्वाद लिहा, तर त्यांनी अगदी आनंदाने लिहिला. आणि त्यात त्यांनी तसे ते डोंगरातल्या बाबतीत मी म्हणेन अतिशयोक्त होते की भटकायचं म्हणजे इतकं मनमुरात भटकायचं की काळजी वाटेल असं. पण खूप ते आनंद घेत. तसंच त्यांनी हा आनंद घेतला असेल की बाबा ह्या लेखकाला, तरुण लेखकाला पेशवा असेल तर सोन्याचा तोडा घालीन. तर कैलासवासी अविनाश जोशी जी समिती आहे नाशिकची, त्यांनी तुम्हाला आत्ताच 2024चा सह्याद्री रत्न हा पुरस्कार दिला. तर त्याच्या
त्या कार्यक्रमाच्या व्याख्यानात तुम्ही असा एक मुद्दा मांडला होता की हार्ट टू हार्ट भटकंती. तर नक्की ही हार्ट टू हार्ट भटकंती म्हणजे नक्की काय आहे, म्हणजे कशी असावी? हे जो मी मुद्दा मांडला, कदाचित त्याचं कारण माझ्या नेहमी जी माझी पद्धती होती डोंगरात जायची, सावकाश, हां हळू आणि बघत बघत जाणे एखादी गोष्ट घाई न करता. तिथे विशेषतः संध्याकाळ आणि सकाळ ही डोंगराच्या आसपास एक तर गडावर असेल किंवा पायथ्याला असेल बरोबर. अशा तऱ्हेने मुक्काम करायचे. आणि तो संपूर्ण भाग सगळे मी दोन गड असतील, 3 गड असतील. आता उत्तरेला उत्तर महाराष्ट्रात गेलं तर तुम्हाला 5-5, 6-6 दिवस भटकंती केल्याशिवाय सगळे गड त्या भागातले होत नाहीत. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे. आणि पायथ्याला गेल्यावर तिथल्या लोकांशी भेटणं, कारण त्याचे तिथले रहिवासी आहेत तर त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. मग ह्याच्यातून की त्यांच्या मनात काय कल्पना आहेत, आपल्या मनात काय कल्पना आहेत, याचं संवाद व्हायचा. आणि ते तिथले लोक शहराशी त्यांचा संपर्क खूप कमी त्या काळात, त्यामुळे ते खूप चांगल्या पद्धतीने आमच्यासारख्यांना बोलायचे आमच्याशी. आम्हाला काय भाकरी करून देतील किंवा वाट दाखवायला सहज सांगायचे. म्हणजे ते काही पारिश्रमिक पण मागायचे नाहीत, अगदी जे काय देतील त्याच्यावर समाधान. आणि दुसरं म्हणजे साहित्यात जे आलेलं आहे, आपण ह्या सह्याद्रीतल्या जो इतिहास आहे, नंतर स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास म्हणतात त्याला, औरंगजेब आल्यावर. तर याच्यामुळे आपल्याला तिथल्या प्रत्येक दगडातनं, तिथल्या प्रत्येक दरवाजात गेल्यावर त्या काळात गेल्याचा आणि आनंद मिळतो किंवा समजतो तो इतिहास. तसंच गोनी दांडेकर हे साहित्यिक असल्यामुळे आणि त्यांनी खूप कादंबऱ्या, ललितलेखन केल्यामुळे त्यांना त्या परिसरात जी काही माणसं राहतात त्यांच्या भावभावना काय आहेत किंवा ते कसे जगतात, ते कशा पद्धतीने तिथे ते वागतात किंवा ती खेडी कशी आहे, तर ह्याचं सगळं वर्णन म्हणजे साहित्यिक जसे त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या तसे त्यांनी हे प्रवास वर्णनं पण लिहिली आहे. बरोबर. डोंगरात जायची, म्हणजे ती दुर्गदर्शन म्हणून मला खूप आवडतं असं पुस्तक आहे गोनीदांचं. तर त्याच्यात खूप छान. आत्ता आपण म्हणतो की अरे उन्हातान्हात कसं काय जायचं एवढ्या, तर ती लोक तिथे राहत आहेत. आता उदाहरणच द्यायचं झालं गोनीदांचं तर खेड जे आहे, रत्नागिरी खेड, आता रसाळगडाच्या अगदी तटापर्यंत गाडी जाते किंवा ह्याच्या महिपतगडाच्या. तर हे खेडला उतरून तिथून उन्हातान्हातनं महिपतगडला गेलेले आणि त्याची त्यांनी वर्णन लिहिलेली आहेत. आणि तिथल्या लोकांचं बद्दल त्यांनी त्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे हा जो मी म्हणतो की हृदयाने तुम्ही जोडलं जाणं, याच्यासाठी साहित्यिक किंवा आणि त्या माझ्या काळात गोनी दांडेकर, आताही नंतर काही जणांनी खूप भटकंतीबद्दल चांगलं लिहिलेलं आहे. तर त्यातून सुद्धा हेच जे वाचतील त्यांना असं आपलं हृदयच त्या ह्याच्याशी, सह्याद्रीशी जोडलं जाईल असं वाटतं. आणि शिवचरित्र किंवा इतिहास आहे आणि अजूनही नवीन नवीन इतिहास उघडतोय, उलगडतोय. कारण इतिहास हा काही असा बांधेसूद नसतो कधीच. नवीन पुरावे उपलब्ध होतात, नव्याने काही माहिती कळते आणि त्यातून कळतं की अरे हे आपल्याला जे आपल्या हृदयातलंच आहे, म्हणजे माणसाशी निगडीतच आहे ना सगळ्यात शेवटी इतिहास किंवा तिथला भूगोल. म्हणजे आता तुम्ही शिवथरगडला गेलात आणि तुम्ही जर रामदास स्वामींनी जे काही मनाचे श्लोक म्हणलेत किंवा दासबोध, त्यातले काही जर ओळी तुम्ही वाचलेल्याच नसतील तर तुम्ही तुमचं हृदय त्या परिसराशी जुळणार नाही. म्हणजे फक्त तुम्ही तो धबधबा पाहायला गेलात मजा म्हणून त्याच्यात डुंबायला, तर काही खरं नाही ना. गोनी दांडेकरांचा विषय निघाला होता, तर त्यांनी पण सिद्धगड जो आहे त्याच्यावरती विशेष असं एक प्रकरण लिहिलेलं आहे सिद्धगडाचं, कोण्या दुर्ग ब्राह्मण गाथा या पुस्तकामध्ये. बरोबर. तर तुम्ही पण सुद्धा सिद्धगडावरती तुमच्या आव्हान या पुस्तकामध्ये सिद्धगडाविषयी लिहिले. तर सिद्धगडावरती एवढं प्रेम काय? सह्याद्री जो पट्टा आहे सगळा, पर उत्तरेला रायकोट, तापी नदी पलीकडे आली की तिथे सह्याद्री सुरू होतो. रायकोट ते पारगड असा हा सह्याद्री, सह्य पर्वत किंवा सह्यगिरी असा हा पट्टा आहे उत्तर दक्षिण, 400-500 किलोमीटरचा आहे. तर ह्या भागात जर आपण त्याची भौगोलिक प्राकृतिक स्थिती बघितली तर कोकणाच्या बाजूला मोठा उतार म्हणजे 700-800 मीटरचा,
आणि पूर्वेच्या बाजूला साधारणपणे एक 400 मीटर 200 मीटर असा उतार आहे आणि त्या दोन्ही बाजूला पायथ्याला घनदाट जंगल आहे. जंगल. सह्याद्रीतलं विशेष असं जंगल, म्हणजे काही ठिकाणी ते पानगळीचं पण आहे, पण काही ठिकाणी दाट पण आहे. जे त्या भागातले जे गिरिदुर्ग आहेत तिथे जाताना खूप वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. हो. कारण तुम्हाला बऱ्याच वेळा असं तास दीड तास त्या जंगलातनं जायला लागतं. मी गेलो होतो त्यामुळे गेलो त्या काळात सुदैवाने साधारणपणे वरच्या टप्प्यात सुद्धा धनगर कातकरी हे राहत असत, त्यामुळे त्यांच्या गुरांच्या वाटा असत. तरी पण एकदा त्या जंगलात शिरलं की नेमकं कुठे जायचं हे कळायचं नाही. आणि त्यामुळे सह्याद्रीतल्या ह्या पट्ट्यात नेहमीच वाट शोधणं हा एक विशेष असा आनंदाचा भाग आहे. आणि एखादी वाट शोधली आणि आपण एखाद्या जे ठरवलेलं ठिकाण आहे किंवा गडाचा माथा आहे किंवा ती गडाच्या पायथ्यातली वस्ती आहे तिथे गेलो आणि एकदम जेव्हा आपल्याला दिसतं की, कारण जवळजवळ 1.5-2 तास गेलेले असतात आणि जर काही आपल्याला माणूस भेटत नाही, कोणी भेटत नाही आणि पाणी आपलं संपत आलेलं असतं आणि एकदम ती वस्ती भेटते किंवा आपण एखाद्या गडमाथ्यावर जातो त्या ह्याच्यातून, तेव्हा जो काय एक विशेष आनंद भेटतो तो या सह्याद्री पट्ट्यात निश्चितच जास्त आहे. आणि अर्थातच सह्याद्रीतलं थंड हवामान, वरती गेल्यावर चौफेर दिसणारा सह्याद्रीचा जो कातळ कोरीव म्हणा किंवा खूप दऱ्याखोऱ्यांनी भरलेला कडेकपाऱ्यांनी, म्हणजे रामदासांचंच वर्णन आहे की कडे कपाटे दरे दुरकुटे पाहाव जाता भयाची वाटे ऐसे स्थळी वैभव दाटे देणे कोणाचे तर रघुनाथाचे, असं त्यांनी त्यात म्हटलं आहे. किंवा त्या धबधब्याचंही वर्णन आहेच की गिरीचे मस्तकी गंगा धबाबा तोया आदळे, असं त्यांचं वर्णन आहे. तर हा सगळा जी काही वर्णनं बघायला आपल्याला ऐकायला किंवा कोणाकडनं बघायला मिळतात ती या सह्याद्री पट्ट्यात आहेत मुख्यतः. आणि त्यामुळे या सह्याद्री पट्ट्यावर नेहमीच सगळ्यांचंच आनंदाचं देणं मिळतं आपल्याला. आनंदाचं लेणं आहे एक प्रकारचं ते सह्याद्री म्हटल्यावर. आणि सह्याद्रीवर भरपूर इतर लिहिलेलंही गेलेलं आहे. आणि हरिश्चंद्रगडचा तर आपल्याला माहितीच आहे की एकदम सर्व सह्याद्रीत तो त्याचं रत्न आहे ते, म्हणजे थोडक्यात मुकुटमणी म्हणता येईल असं आहे. हरिश्चंद्र नाम पर्वत असं त्याला चांगदेवांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 12व्या शतकात ते राहिलेले होते चांगदेव. असं ते खूप असं स्थान छान आहे. तिथे कडे आहेत. सह्याद्रीचं मुख्य वैभव जे आहे तिथे खूप चांगलं अरण्य आहे, खूप चांगली हवा आहे, उंची आहे, चौफेर नजारा दिसतो. असा हरिश्चंद्रगडासारखा गड नाही हे निश्चित आहे. आणि ऐतिहासिक महत्त्व धरलं तर दुर्गराज रायगड आणि राजगड हे गड महत्त्वाचे. सह्याद्री पट्ट्याचं हे नेहमीच भावतं. आम्ही जेव्हा गोरखगड, सिद्धगड आणि भीमाशंकर अशी जी डोंगर यात्रा केली त्यावेळी मी आणि दिलीप निंबाळकर आम्ही दोघंच जण होतो. म्हणजे आमच्या त्या ठराविक एका पद्धतीत आता यावेळी आपण आता हे गोरखगड आणि सिद्धगड याला जाऊया. आणि नारिवलीला विचारलं कसं जायचं, त्यांनी सांगितलं वाट. 1977ला ट्रेक द सह्याद्रीच हे हरीश कपड यांचं फार सुंदर पुस्तक निर्माण झालं. आणि त्यामुळे एक मोठी लाट महाराष्ट्रात पसरली किल्ल्यांवर जायची, कारण त्यांनी अगदी खूप त्याच्यात माहिती दिलेली आहे. नकाशात त्याचं नेमकं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे वाटाही जशा मोकळ्या आहेत, पण तरीसुद्धा सिद्धगडच्या पायथ्यातलं जंगल जे आहे किंवा गोरखगडच्या पायथ्यातलं ते विशेष आहे. तिथे चटकन वाट सापडत नाही. आणि आम्ही दोघंच पण मग शोधत गेलो. तिथे एक पडकं देऊळ दिसलं, म्हटलं म्हणजे आहे कुठेतरी इथे जाता येईल. आणि मग वाट शोधत गेलो आणि पोचलो गोरखगडावर. गोरखगडावर राहिलो आणि तिथून सिद्धगड समोर दिसत होताच. पण सिद्धगड हा पुन्हा मी म्हणतो तसा पर्वत आहे. बरोबर. म्हणजे सह्याद्रीच्या मुख्य पट्ट्यात आहे, पण त्याला अशी फार उंच असं काही लांबणं दिसेल असं काही हे नाही शिखर. थोडासा सह्याद्रीतनं बाजूला आलेला आहे. म्हणजे आता कसं तिथे जायचं, म्हटलं जाऊया. म्हणून तर मी म्हटलं की सावकाश आणि हळू असेल तर तुम्हाला माघार घेता येते. बरोबर. नाही एक वाट मिळाली दुसरीकडे जाऊन बघायचं तर हमखास वाट मिळते. असं काही इतकं. आणि
मी मगाशी सांगितलं सुरुवातीला की हे जेव्हा मी भटकायला सुरुवात केली तेव्हा गिरीभ्रमणाचं शास्त्र शिकून घेतलं होतं. त्यानंतर माउंटेनिअरिंगचा कोर्स पण केला होता. त्यामुळे स्वावलंबी आयुष्य कसं जगायचं, हां. सर्व गोष्टी स्वतःबरोबर ठेवून इथे जगायचं कसं, हे माझ्या मनात पक्क बिंबलेलं होतं. म्हणजे कोणतीही काही अप्रिय घटना घडू शकते सह्याद्रीतून, पण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं हे मी चांगलं शिकलो होतो आणि त्याचा अनुभवही झाला होता. त्यामुळे आम्हाला तसं दोघंच असलं तरी काही असं भय नव्हतं. दिलीप निंबाळकर पण तयारीचाच होता. हां. त्यामुळे गोरखगड सोडला आणि सिद्धगडाकडे निघालो. पण तिथे खाली काही कोणी भेटत नाहीच. म्हणजे त्यावेळी, आता माहीत नाही, आता भरपूर लोक जात भेटत असतील, पण त्यावेळी कोणी भेटलं नाही. पण साधारणपणे आणि मला दुसरं का भय वाटत नव्हतं, कारण मी नकाशे बघायचो. हां. की नेमकं आता गुगलमुळे खूप सोयीचं झालं खूप आहे. सोयीचं झालं. त्या हातात तुम्हाला सगळं भूभाग आलेला आहे. हो. की कोणतंही गाव त्याच्यावर टाकलं की तुम्ही तिथे पोचतो. नेमका तो भाग काय आहे हे कळतं. तरी पण इतकं सोपं नाही गुगल बघूनसुद्धा बरं सह्याद्रीत अशा दुर्गम भागात जाणं गाईडशिवाय वगैरे. पण त्यामुळे नकाशावर जेव्हा मी बघतो आणि नकाशा जेव्हा आपण इथे पुण्यात बसून किंवा एखाद्या ग्रंथालयात बघतो, तो बघणं आणि प्रत्यक्षात गेल्यावर तो बघणं याच्यात खूप आनंद आहे. हं. तर त्यात जो भूभाग दिसतो तो तिथे तुम्हाला लगेच त्याचा प्रत्यय यायला लागतो की अरे, या नकाशात आपण हे गाव बघितलं होतं, इथून हा डोंगर पूर्वेला पश्चिमेला असा दिसत होता. त्यावरून ते तिथे गेल्यावर दिसलं की सिद्धगड गोरखगडाच्या पूर्वेला नाही आहे, तो दक्षिणेला आहे. बापरे. हां. हे अगदी सहज दिसायचं. मग ती एकदा दिशा घेतली की सह्याद्रीतल्या रानातनं तुडवत जायचं माहीत होतं. वाट कशी असते, कुठे असते, बांधावरनं असते. आणि साधारणपणे जंगलातली वाटसुद्धा या ज्या वस्त्या असतात वर त्यांची एकच वाट असते. ते काय आपल्याकडे आता काय 40-40 जण जातात, त्यामुळे आणखीन वाटा वाढतात. 40 वाटा होतात ते. 40 वाटा होतात. तर ती यात्रा ज्या होत्या त्या सर्व सिद्ध होत्या. हां. स्वयंसिद्ध. सर्व सिद्ध म्हणजे मी म्हणतो, मी ह्या 2 कल्पना मांडल्या डोंगर यात्रा. स्वयंसिद्ध म्हणजे सगळं काही तुमच्याबरोबर आहे. बरोबर. कुठेही तुम्ही मुक्काम करायचा म्हटला तर करू शकता. तुम्ही भटकंतीचा विषय काढला, तर ही भटकंती असं बरंच वेळा म्हणतं की डोळस भटकंती असावी. तर डोळस भटकंती म्हणजे नेमकी कशी? माझी जी सुरुवात आहे ती डोळस भटकंतीनेच झालेली आहे. कारण घरातनंच मला जे शिक्षण होतं, माझे वडील जेल सुप्रिंटेंडंट होते. अच्छा. हां. त्यामुळे थोडीशी ती कडक शिस्त इतर सर्वच बाबतीत होती घरात. आणि नंतर माझे थोरले बंधू रमाकांत वासुदेव पाळंदे हे इतिहास संशोधक, अच्छा. इतिहास संकलक. त्यांना ऐतिहासिक गोष्टींशी म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर यांच्याबरोबर ते बराच काळ त्यांनी व्यतीत केला होता. त्यामुळे इतिहास म्हणजे नेमकं काय, कुठे कशातनं ह्या गोष्टी समाजाला समजतात इतिहासातल्या, ते त्यांना खूप अवगत होतं. आणि त्यासाठी ते भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे, सदाशिवपेठ इथे नियमित जायचे. आणि त्यामुळे ते घरातलंच बाळकडू म्हणून हां. असं ते मला लाभलं. आणि त्यामुळे आपोआपच माझी जी भटकंती सुरू झाली ती अशी डोळसपणेच सुरू झाली. सुरुवात करतानाच किल्ले हे इतिहासातले मेरुमणी आहेत हां. किंवा संरक्षणाचं साधन आहे इतिहासातलं. मिलिटरी स्ट्रॉंग होल्ड्स असं जेव्हा म्हणतात ज्या किल्ल्यांना, तसे ते आहेत. ती काय नुसती पर्यटनाची मजा करण्याची ठिकाणं नाहीत. त्यामुळे तिथे गेल्यावरसुद्धा संपूर्ण गड बघायचा, तिथलं दगड बघायचा, तिथलं शिल्प काय किंवा असं बघायचं, हे त्यांच्या अंगी मुरलंच होतं इतिहास मंडळामुळे. तुम्ही आत्ता तुमच्या बंधूंबद्दल बोललात, तर त्यांनी इतिहास ह्याचं बाळकडू तुम्हाला दिलं, पण प्रत्यक्ष गिर्यारोहणात म्हणजे आपण ज्यावेळेस त्यावेळेस शिस्त वगैरे असं त्यांच्याबद्दल अजून सविस्तर कसं सांगू शकता? तर त्यामुळे ह्या अशा दुर्गम ठिकाणी जर जायचं असेल तर आपल्याकडे सुरक्षा स्वतःची हां. बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आत्तासुद्धा आपण बघतो तसे अपघात त्या काळात पण झालेले आहेत. म्हणजे घसरून पडणं हा अगदी सहज हे आहे. कारण सह्याद्री हा जो आहे की तो उन्हाळ्यात विशेषतः दगडमाती लूज होते आणि पाय घसरू शकतात. आणि कड्यातनं काही वाटा आहेत. हां. मग
अशा वेळी आपलं काहीतरी शिक्षण व्हायला पाहिजे त्या भूभागाचं, भूगोल म्हणून सह्याद्रीचा. कारण असं म्हणतातच की सह्याद्रीला इतिहास आहे तसं भूगोल पण आहे, बघा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला. दुर्गम ठिकाण आहे तर तिथे सुरक्षितपणे कसं वावरायचं, कारण त्यावेळी घरी किंवा कोणाशी संपर्क साधण्याची संपर्क व्यवस्था अजिबातच नव्हती. म्हणजे एकदा आपण डोंगरात गेलो, घर सोडलं की काय 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी तुम्ही जेव्हा याल तेव्हाच तुमचा संपर्क व्हायचा, तोपर्यंत काही संपर्काची साधन नव्हती. त्यासाठी स्वसंरक्षण किंवा काळजी घेणं स्वतःची हे फार त्या काळी महत्त्वाचं बाळकडू होतं. आणि ते रमाकांत आमचे बंधू त्यांनी माझ्या अंगी मुरवलंच होतं की आता आम्ही यांनी जरी गेलो गडांच्या कुठल्याही पायथ्याला, आता त्या काळीसुद्धा गडांवर राबता होताच, म्हणजे अगदी कोणी निर्मनुष्य नव्हतं, पण खालच्या गावात विचारायचं बाबा कशी वाट आहे, काय आहे, वरती पाणी आहे का नाही, तिथल्या लोकांशी गप्पा मारायचा. वाटल्यास त्यातल्या एखाद्याला सांगायचं अरे चल बाबा आम्हाला जरा वरपर्यंत निदान अर्ध्या वाटेत सोड, कारण तेव्हा ते शेतीची कामात भरपूर लोक गुंतलेले असायचे, पूर्ण वेळ वाटाड्या म्हणून कोणी मिळायचे नाही, पण ते एका वाटेला लावून द्यायचे आणि मग परत फिरायचे. तर ही पण एक स्वतःची काळजी घेण्यासाठी फार महत्त्वाचा पैलू आहे की तुम्ही पायथ्याच्या गावकऱ्यांची गप्पा मारायला पाहिजे, कारण शेवटी ते डोंगर किंवा किल्ला हा त्यांचा आहे, बरोबर. आपण इथून उठून तिथे जातो, तर त्यांच्या प्रदेशात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा अनुमती नाही, त्यांना काही तसं त्यात हे नाही की रखवालदार असे काही ते नाही कुठले, पण त्यांच्याशी बोलून गेलं की छान वाटायचं. कारण काही जे अवघड ठिकाण आहेत ते सांगायचे तिथे बाबा जरा घ्या काळजी. आणि पुढची गोष्ट आली म्हणजे जेव्हा माझी सिंहगडावर डॉक्टर बापूकाका पटवर्धन आहेत किंवा उषप्रभा पागे आहेत, यांच्याशी जेव्हा भेट झाली तेव्हा मला लक्षात आलं की माउंटेनिअरिंग किंवा ज्याला त्या काळी मराठीत किंवा आत्तासुद्धा आपण म्हणतो की गिर्यारोहण हा जो खेळाचा प्रकार आहे त्याच्याशी माझा परिचय झाला. त्या काळात भारत आउटवर्ड बाउंड पायोनियर्स ही एक संस्था होती आणि बापूकाकांची गिरीभ्रमण ही एक संस्था होती. तर ह्या 2 महत्त्वाच्या पुण्यात संस्था होत्या. आणि भारत आउटवर्ड बाउंड पायोनियर्स हे सिंहगडावर रॉक क्लाइम्बिंगचा कोर्स घ्यायचे. अच्छा. मग त्याच्यात मी 3-4 दिवस गेलो आणि मग त्यातनं चांगलं एक प्रकारचं प्रशिक्षण मला मिळालं आणि मग त्याचा मला खूप दुर्गम डोंगरात जाताना उपयोग झाला. दुर्गम भागाचा आता तुम्ही विषय काढला, तर आत्ता जशा सोयीसुविधा आहेत त्यावेळेस 80 किंवा 70च्या दशकात तर त्यावेळेला फार अवघड होते असतील, कारण तेवढे एसटीच किंवा कसंही, तर त्यावेळेस त्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करा? कारण तुमची जी भटकंती जी आम्ही पाहिली ती एकदा गेलो की 4-5 दिवस 4-5 किल्ले 4-5 घाटवाटा असा तो सगळा प्रवास होता. तर त्यावेळेला तिथं गेल्यावर पण तुम्हाला वाटत असेल की इथून आता आपल्याला हा जवळच आहे तर करून घेऊ, जो नियोजनात नव्हता असेल. मग त्यावेळेला तुम्ही दळणवळण किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत होता? त्यावेळी खरंच आहे की कोणतंही खाजगी वाहन माझ्याकडे काय आमच्या मित्रांकडे पण नव्हतं किंवा ते घेऊन बाबा म्हणजे गाड्या कार्स नव्हत्या असं नाही, पण त्या कोणाच्या ऐपतीत निश्चितच नव्हत्या. मग आता या डोंगरात भटकायचं कसं, अर्थातच सार्वजनिक म्हणजे एस-टी स्टेट ट्रान्सपोर्टची, आता त्याला लालपरी म्हणतात, तर अशाच याच्यातनं जायला लागायचं. म्हणजे किती वेळ थांबायला लागू पण जायचं ते एस-टीनेच असा तो हे होता. जायला जे होता आणि प्रघातही होता आणि त्याचं काही फारसं हे वाटायचं नाही आणि मिळायच्या. म्हणजे काही ठिकाणी खूप वेळा असं येताना विशेषतः पंचायत व्हायची, मिळून जायची एस-टी, कारण त्यावेळी होती सुलभ व्यवस्था तशी. आणि दुसरं असं की मी ज्या काळात भटकंती करत होतो तेव्हा थोडंसं असं शांत सावकाश असं आयुष्य होतं सगळ्यांचंच. त्यामुळे बाबा मी गेलो आणि मला बाबा लगेच दुपारच्या वेळी कामाला हजर व्हायचं आहे असं काही नाही. जरी एखादी एस टी नाही मिळेल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल असं साधारण नियोजन करायला लागायचं. एस टीचं सुद्धा रिझर्वेशन वगैरे मिळत असे सहज, जर लांब जायचं असलं तर. काही वेळा मी सावंतवाडी किंवा रत्नागिरी असं जायचं तेव्हा एस टीचं रिझर्वेशन करून करायचं. पण जवळच्या जवळ जेव्हा जायचो तेव्हा काही रिझर्वेशनची काही गरज नाही, सरळ आपलं स्वारगेट शिवाजीनगर कुठे असं गाठायचं आणि जायचं त्याच्याबरोबर. इतर संपर्काची साधनं अजिबातच नाहीत, म्हणजे पायथ्यालासुद्धा कुठेही फोन वगैरे नाही. त्यामुळे जायचं आणि परत यायचं.
तर त्यातलीच एक गंमत सांगायची म्हणजे सांगतो की संपर्काची व्यवस्था नसल्यामुळे कसा गोंधळ होऊ शकतो ती एक गमतीची बाब सांगतो. माझं लग्न झालं 1978 साली अच्छा. हां आणि माझी पत्नी मृणालिनी जोगळेकर ही डोंबिवलीची. हां त्यांनी कधीच डोंगरात पाऊल ठेवलेलं नव्हतं कधी. पण मला जायचं होतं तिकडचा नेरळजवळ पेपगड आहे, हां. पेप चंदेरी. चंदेरी. हां पेप चंदेरी असं आम्ही ते ठरवलं की जायचं. आता माहिती होतं मला ते कठीण आहे, पण मी म्हटलं काय पाठीवर वजन नसेल म्हणजे साधारणपणे माझा बऱ्याच वर्षाचा अनुभव सांगता की सह्याद्रीत सगळीकडे वाट आहेत. हो. एकतर म्हणजे तुम्ही जर आगाऊपणा करून जर वाट सोडून भलतीकडे गेलात तर अवघड आहे. अवघड. नाहीतर अवघड नाही. अगदी इतिहास काळात तिथे लोक लढाया केलेल्या आहेत. तर पायथ्याला गाव आहे ते गुरव चारायला आणि लाकूड तोडायला जात असतात किंवा गडावर सुद्धा काही देवता असतील जात असतात. त्यामुळे भाऊ करण्यासारखं काही नव्हतं कधीच. आणि तुमचं एकदा तुम्हाला साधारण लक्षात आलं की सह्याद्रीतले गड किंवा कुठलाही डोंगर म्हटलं तरी जास्तीत जास्त 1.5 तास. बरं. ह्याच्या पलीकडे तुम्हाला वेळ लागत नाही. तुम्ही जर ठराविक शारीरिक क्षमता असेल तर. त्यामुळे आणि पाठीवर जर वजन नसेल तर अजून सोपं. सोपं. त्यामुळे म्हटलं जाऊ बायकोला घेऊन तिला. म्हटली या चालेल येते. मग आम्ही इथून नेरळला गेलो, इथून पेबला गेलो. आता तिकडे डोंबिवली जवळ नेरळच्यावर आहे. त्यामुळे त्यांना सांगितलं होतं की आम्ही 2 आता म्हटलं जातो आहे तर मग तिकडे जाऊ. आणि मग 2 दिवसांनी आम्ही आता आम्ही रविवारी शनिवारी गेलो संध्याकाळी. रविवार आणि सोमवारी रात्री पोचू डोंबिवलीला असं हां. नियोजन होतं. पण पेबला गेलो आणि माथेरान पेबला गेलो. माथेरानची तर सरळ सोपी वाट आहे. पेबला पोचलो तर आम्ही जेव्हा पेबला पोचलो तेव्हा असे काही जण घोंगडे अंगावर घेऊन झोपलेले दिसले वाटेत. तर आम्हाला जरा शंका आली, काय प्रकार आहे हा. हां. तर म्हणून थांबून विचारलं म्हणजे तसं कळेना काय प्रकार आहे. तर ते म्हणले अहो इथं मधमाशांची पोळी उठली आहे हो. म्हणून आम्ही असं जरा स्वतःला झाकून झोपलो आहे. तर जरा मी म्हटलं किती वेळ झाला आहे. ते म्हणजे झाला आहे तासभर, आता बहुधा नसतील. तर तेव्हा तुम्ही जरा सावकाश आणि जरा कृपया आमचे मित्र तिकडे पुढे असतील त्यांना काही बघा विचारून काय ते परिस्थिती आहे. हां. मग जरा मी बघितलं तर काय असं आवाज येत नव्हता मधमाशांचा काही. म्हटलं पुढे गेलो. मग पुढे एक टाका आहे पाण्याचं त्या पेपच्या उतारावर. तर त्यात 2 जणं पाण्यात डुबकी मारून बसलेले होते. अरे बापरे. कोण काय हो काय झालं आहे. हां. म्हणजे एवढे थंडगार पाण्यात कोण ते. तर ते मग लक्षात आलं की ते आमचेच मित्र आहेत तुम्हाला भेटलेले. तर मधमाशांचा हे झाला आमच्यावर. मधमाशा आम्हाला चावल्यात. बरं म्हटलं मग जरा बघितलं काय कुठे हे नव्हतं. मग त्यांना बाहेर यायला मदत केली. त्या यांनाही बोलवलं. ते गुहा आहे हां. माझ्याकडे आणि ती पहिल्यापासून हे गिर्यारोहणाचं हे बरं का. हां. माझ्याकडे फर्स्ट एड होतं. माझ्याकडे खाण्याची साधनं होती. 2 दिवसाचं असलं तरी पुरेसं होतं. आणि म्हटलं ठीक आहे तुम्ही या. आपण मग ते 7-8 जणं होते. त्यांना चांगल्याच चावल्या त्या. बापरे. मग आम्ही आमचा मित्र दिलीप निंबाळकरही बरोबर होता. आणि मग आम्ही 3घं जण होतो म्हणजे मी, माझी पत्नी आणि दिलीप निंबाळकर असे आम्ही 3घं जणं होतो. आणि तिथे मग त्यांचे काही काटे काढायला मदत केली. त्यांना चहा करून दिला तिथे. आमच्याकडचं खाण्याचं दिलं. तर आणि यांना झाल्यावर त्यांच्याबरोबर जे 10-15 जणं मोठे बरीच संख्या होती. तर त्यांनी सांगितलं तुम्ही लगेच जेवढं लवकर खाली जाता येईल जा. त्याप्रमाणे ते गेले होते. त्यामुळे त्यांना काही फारसं त्रास नाही झाला. पण ह्या लोकांना चांगला त्रास झाला होता. मग त्यामुळे आमची जवळजवळ त्यात संध्याकाळ होत आली. बापरे. हां. म्हणजे 2 तास राहिले होते. म्हणजे आता त्यानंतर मग त्यांना आम्ही त्या वाटेला लावून दिलं. ते म्हणले जातो आता आम्ही. नंतर कळलं की त्यातल्या 4-5 जणांतरी हॉस्पिटलमध्ये 2 दिवस राहायला लागलं. कारण नंतर थोड्या वेळाने ते विष भिंत. हो. मग आम्ही ते पेपगडावर जाऊन आलो बराबर. आणि म्हटलं आता चंदेरीकडे तर जाण्याचं तिथे थांबून काय करायचं म्हणून. आणि माझं नेहमीच हे आहे म्हणजे की एका बाजूनी जायचं दुसऱ्या बाजूनी उतरायचं. आणि मग एका ओढ्यातनं आम्ही चंदेरीच्या पश्चिमेला एक म्हणजे पनवेलच्या बाजूला
एक गाव आहे, तिकडे 2 मुक्काम करू. पण ते बरंच अंतर निघालं. मग वाटेत सूर्यास्त दिसायला लागला. म्हटलं आता ह्या धडपडत बरं कोकणात बघितलं तर आत्ता अजूनही पायथ्याच्या वरला चांगली दाट झाडी असते, हो, हो. चुकायला होण्याची शक्यता असते. म्हटलं चला आता इथेच मुक्काम करू, कारण दमलेलो पण होतं उगाचच, म्हणजे त्या ह्याच्या सगळ्या धावपळी. सगळ्या धावपळीत इथेच झोपूया. कारण तिथून पुढे खाली गेल्यावर तर नाहीच, गाव सापडलं तर काय करायचं अंधारात. कारण आता सगळीकडच्या गडांना कुठूनही जा लांब दिवे दिसतात, कारण इलेक्ट्रिफिकेशन खूप झालं आहे. हो. सो त्यावेळी काही नाही, गावातला एखादा जवळ गेला तर मिणमिणता दिवा दिसणार नाही तर नाही. तिथे आम्ही साफसुथरं करून पाणी होतं, कारण हा मला वाटतं डिसेंबर वगैरेचा हे म्हणजे तो बनभाशांचाच काळ तो तिथे होता, त्यामुळे पाणी मिळालं चांगलं. म्हटलं चला झोपूया इथेच. की आमच्या पत्नीची पहिलीच वेळ अशा तऱ्हेचं, हां. मी पहिल्यांदा असा सगळा प्रकार डोंगरात आले आणि बघण्याचा. पहिल्यांदाच असा प्रसंग, आणि असं मुक्काम करणं पण करू म्हणले चालेल. तिथे रात्र काढली खिचडी बिचडी करून, आणि मग पुढे गेलो खाली. वर पलीकडे गाव मिळालं. ते म्हणले चंदेरीला वाट तितकीशी चांगली नाही, पण आणि ते गडबड अशी की वाटाडी पूर्ण वेळ मिळायचीच नाही. बरं. हां. त्यांनी जरा एक वाट दाखवून दिली, पण खरोखरच खूप कठीण निघाली ती वाट. म्हणजे चंदेरी आहेच, म्हणजे सगळ्या बाजूनी खडा आहे, हां. आणि शेवटच्या टप्प्यात तर आहेच अवघडच आहे रॉक क्लाइम्बिंगच आहे ते सगळं, अगदी माथा जो आहे तो. हं. पण खालचा भाग सुद्धा, आणि डिसेंबर म्हणजे कारवी खूप दाट असते, दाट. हो. ती सहजासहजी बादला होत नाही. आणि तेवढ्या काही ह्या बाजूनी काही राबता फारसा नव्हता. नेरळच्या बाजूनी लोक भरपूर वर यायचे त्या काळात सुद्धा, कारण मुंबईतले विशेषतः जे गिर्यारोहक होते किंवा कॉलेजच्या ट्रिपा पण चंदेरीला नाही पण माथेरान पे याला यायच्या. हां. त्यातलीच एक कॉलेजची ट्रिप होती ती. आणि मग त्या कसं तरी आम्ही चढत गेलो तर तिथे वरती जाईपर्यंत 4-5 वाजले, बाबा. म्हणजे सोमवारची. त्या दिवशी आम्ही पोचणार होतो. पोचणार होतात. आता ही चूक झाली आमची की त्या खिंडीत साधारण लक्षात यायला पाहिजे होतं की आता आपण घरी नाही पोचू शकत. पण आता आलोच आहे तर सोडावं पुन्हा का? थोडंच येता येणार आहे इकडे, असं म्हटलं जाऊया. आम्ही त्या मुक्काम केला, आणि मग नंतर लक्षात आलं की आपल्याला माथ्यावर नाही चढता येणार, कारण खूप घसारा आहे त्याला, आणि आमच्याकडे तसं दोर वगैरे काही साधन नव्हती सुरक्षेची. ठीक आहे म्हणलं, मग आता आपण दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी लवकर निघून परतलो. तर त्यावेळी काय गडबड झाली होती की संध्याकाळी पोचलो नाही. हां. मग आमच्या सासरकडची मंडळी जोगळेकर काळजीत पडली. त्यांना काही त्यावेळी फोन नंबर वगैरे माहीत होते काही मुंबईतल्या काही लोकांचे. त्यांनी फोन केले की काय झालं असेल, काय कुठे असतील हे. त्यांना काय कल्पना ना, म्हणजे कुठे नेमकं कसं कळणार. आणि मग जरा त्यांनी ठीक वाटली, ते म्हणले तुम्ही काळजी करू नका, उद्या सकाळी, कारण असं आत्ताच्यासारखं चला रात्रीच निघू असंही काय नव्हतं. अशा त्यावेळी पद्धतच नव्हती, म्हणजे किंवा शक्य नव्हतं, म्हणजे कारण कसं करणार ना ह्या गोष्टी. आता थोडंसं त्याच्यासाठी म्हणून काही आपण त्या हे केलेल्याच फोन नंबर्स आहेत, त्यातनं काही तुकड्या निर्माण झाल्या आहेत की जे बचाव कार्य करतील. पण तेव्हा असं काही नाही. ते मित्र होते, ते म्हणले नाही निश्चित आपण उद्या सकाळी बाहेर पडू इथून, तुम्ही काळजी करू नका. आणि मग पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही किती 9पर्यंत पोचलो तिथे, कारण काय नेरळ 1 तास आणि लगेच 1 तास लवकर. मग ते सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. अशी ही ती संपर्क व्यवस्था झालेली गंमत. आता त्यानंतर काकी कधी परत सह्याद्रीकडे आल्या का त्या चंदेरीच्या अनुभवानंतर? हो, त्यांनी जवळजवळ 2 वर्षात म्हणजे आम्ही 11 गड केले. आता त्यातला फक्त राजगड तोरणा माझ्या, म्हणजे सिंहगड राजगड तोरणा हे अगदी परिचयातले माझ्या. पण नाहीतर आता हा चंदेरी पेब, नंतर तुमचा माणिकगड, सांगशी, माणिकगड आणि कर्नाळा, हे सुद्धा 2 रात्री ते माझ्याबरोबर त्यांनी केलं. आणि एकदा आम्ही गणपतीच्या काळात गणेश चतुर्थीचं सगळं आपलं घरातलं कार्य झाल्यावर
याला गेलो होतो रायरेश्वर केंजळगड. हां तुफान पाऊस लागला त्यावेळी, तुफान म्हणजे तुफान. मी आणि दिलीप आम्ही तयारीचे असून सुद्धा बघलो, म्हटलं हे काय खरं नाही. मग आम्ही रायरेश्वरावरनं परत फिरलो. पण तेव्हा असंच रायरेश्वरच्या पायथ्याला जायलाच 7-8 किलोमीटर चालायला लागायचं. बापरे. हां या पावसाळ्यात तर पायथ्याला एसट्यात जाणंच शक्य नाही. शक्य नाही. ती मजा आलेली आहे. त्या नागेश्वरला मग राहिलो तिथे नागेश्वरच्या इथे. या सगळ्या भटकंतीमध्ये तुमचे दौरे खूप मोठे असायचे किंवा कायम त्या किल्ल्यांच्या मागे की तिकडून आल्यानंतर परत लिखाण पुस्तकं हो. अशा ह्या सगळ्या भानगडीत तुमची कुटुंबाची साथ तुम्हाला कशी होती? काय झालं की सुदैवाने बँक ऑफ बरोडामध्ये मी नोकरीला लागलो. हां आणि ते अर्थातच पुण्यापासून साधारण 150-200 किलोमीटर अंतरावर सोमेश्वर नगरला माझी नोकरी होती. बापरे. हां पण शनिवारी निघून रविवारी यायचं आणि सुट्टीला लागून म्हणजे समजा मंगळवार सुट्टी असली की सोमवार रजा घेता यायची अशी परिस्थिती त्यावेळी होती. अगदी कामाचं प्रेशर नव्हतं, पण तिथे आम्ही राहतच असल्यामुळे कितीही काम असलं तरी इतर केव्हाही आम्ही मग करत असू. हां असं म्हणजे मला आठवतं एक मोठा घटना घडली होती त्यावेळी. म्हणजे महाराष्ट्रातल्या काही कर्ज वाटपाबद्दल संसदेत प्रश्न विचारले गेले होते. हां मग खूप माहिती गोळा करायला लागायची अशा वेळी. त्यावेळी कॉम्प्युटरच काही नव्हतं. काहीच नव्हतं. हां मग त्याला अक्षरशः रात्रंदिवस आम्हाला कामाला लागायला लागलं. पण असं केल्यामुळे आमचे जे त्यावेळी एजंट म्हणायचे, मॅनेजर्स मुख्य मॅनेजर जे असायचे व्यवस्थापक, त्यामुळे त्यांनी माझं कामाचं स्वरूप बघितलं होतं. त्यामुळे कधी 2 तास आधीनी आणि तू 2 तास उशिरा आलास तरी चालेल. त्यामुळे काही वेळा आम्ही आता दिलीप निंबाळकर हा तिथेच होता माझा मित्र. त्याची माझी गाठ साधारण 72 साली झाली आणि तो तिथे साखर कारखान्यावर नोकरीला होता. अच्छा. हां आणि तो कविमानाचा आणि लेखक. आणि तोही कधी असा डोंगरात गेलेला नाही, पण त्याची माझी आमची गट्टी जमली. मग तो म्हणलं मला आवडेल तुमच्याबरोबर यायला. मग आम्ही गेलो होतो. आणि जवळजवळ सातारा जिल्हातले किल्ले ते आम्ही असे शनिवार करून संपवले. एक दिवस रजा घेतली की 3 दिवस 4 दिवस जाता यायचं. असं खूप आली मजा याच्यात. आणि त्यामुळे शक्य होत होतं हे. आणि मग जेव्हा इथं जायचो नाही डोंगरात तेव्हा घरी असायचोच शनिवार. आणि पहिल्यांदाच मी ठरवलं होतं की सणवार वगैरे ह्याच्यात आपण पडायचं. असं तेव्हा आमचं कुटुंब मोठं होतं. मोठे बंधू यशवंत पाळंदे ज्यांचं नंतर पाळंदे कुरिअरमधलं खूप त्यांनी मोठं काम केलं महाराष्ट्रात. तर ते कुटुंबप्रेमी होते खूप. त्यामुळे मला काही जबाबदारी घ्यायला लागली नाही. किंवा लग्न असतील इतर समारंभ असतील तिथे ते जायचे. मी कधी फार क्वचित गेलोच. कारण सुट्टी घेतली की डोंगरात जायचं. कारण एक काय म्हणून त्याला आपण एक ध्यास घेतला होता. रमाकांत पाळंदेंनी जे काय मला दिलं होतं त्यांचं संचित की अरे बाबा जेवढे किल्ले आहेत निदान त्याचं आपण नेमकं स्थान कुठं आहे आणि त्याप्रमाणे नकाशात त्याचं स्थान असं एक आपण कार्यक्रम हाती घेऊ. आणि तिथे पोचल्याशिवाय माहिती लिहायची नाही हे तर अगदी बाळकडूच. घरबसल्या माहिती नाही लिहायची. आणि त्यावेळी असंही होतं की जे मोठमोठाले इतिहास संशोधक होते, डॉक्टर ग खरे असतील, डॉक्टर माटे असतील, तर नंतर शन्ना जोशी होते. तर ह्यांना त्यांची वय जास्त झाली होती. त्यामुळे त्यांना काही सापडलं काही महत्त्वाची घटना, पण ते काही किल्ल्यांवर जाणं दुर्गम भागात जाणं त्यांना शक्य नव्हतं शिलालेख बघायला किंवा असं. त्यामुळे त्या दृष्टीने पण मी ठरवलं की अरे आपण अशा तऱ्हेने इतिहास संशोधनाला हातभार लावू शकू. आणि म्हणून मी म्हटलं ठरवलं मग की मग आता आपण हाच एक मार्ग पत्करायचा की एका ठिकाणी 2दा शक्यतो जायचं. पण एखाद्या गडावर गेलं म्हणजे सिंहगडला गेलं की सिंहगड राजगड तोरणा करूनच परत यायचं. पुन्हा सिंहगड किंवा राजगडला जायची गरज नाही. आणि डोंगर यात्रेत निश्चितच तेवढा वेळ उपलब्ध होतो कारण आपण सावकाश जातो. आपल्याला काही परतायची अशी लगेच परतायची घाई नसते. म्हणजे आत्ता कसं होतं की सिंहगडला लोक जात आहेत सकाळी
पहाटे आणि 8 वाजता घरात पण येतात. परत येतात. पण हे सगळं काय आहे, हे ॲथलेटिक ज्याला म्हणतात किंवा व्यायाम प्रकार असं पण त्याला म्हणू, त्या दृष्टीने हे सर्व आत्ता चाललेलं आहे. किंवा इतरसुद्धा जे किल्ले पर्यटन मी म्हणेन ज्याला, हे जास्त वाढलं आहे. वाढलं. कारण लोकांना काही फारसं बघायची उत्सुकता नसते. गडाच्या टोकावर जाऊन बघावं, गडाच्या टाकी बघावेत, काही हे कसं आहे तिथली शिल्प, असं काही कोणाला नसते. पायथ्याला पण लोक कोणाशी बोलत नाहीत. हां. कारण त्यांच्यावर गाईड्स असतात. ते व्यावसायिक झालं आहे, काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी नाही. पण फारसं काही कोणाला बिंदू तो गाठायचा वरचा, परत यायचं, अशी ती सगळी आताची व्यवस्था आहे. अर्थात चांगल्या पद्धतीने अभ्यास करणारे लोकही वाढलेले आहेत निश्चित. म्हणजे कागदपत्रात डोकं घालणारे पण आता बरेच जण आलेत, मोडीचं अभ्यास करतात. तर ते इतिहास मंडळाच्या सहभागामुळे मला हा खूप चांगला फायदा झाला आणि बंधूंच्यामुळे, रमाकांत. त्यामुळे 1973 साली आमच्या लक्षात आलं की जे सगळे किल्ले आहेत ब्रिटिश गॅझेटियरमध्ये आलेले किंवा इतर काही ठिकाणून त्याची काही नावं मिळतात. म्हणजे सांगायचं म्हणजे कुंटे म्हणून एक संशोधक आहे, डॉक्टर कुंटे, त्यांनी निजामशाहीबद्दल एक पुस्तक लिहिलं होतं. तर त्याच्यात तिथला जो अहमदनगरचा निजामशाह होता त्याच्याकडे असलेल्या 150 किल्ल्यांची यादी आहे त्यांच्या ह्याच्यात. बापरे. तर त्यातली अजूनही काही काही नावं आहेत ती काही कळत नाहीत नेमके कुठे आहेत. म्हटलं हे नेमके आहेत कुठे, कारण सगळीच काही ब्रिटिश गॅझेटियरमध्ये नाही, पण जवळजवळ 80% काम ब्रिटिशांनी केलेलं आहे. निश्चित, म्हणजे त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यांनी एक चांगलं काम चांगलं काम केलं. त्यांचा उद्देश कदाचित वेगळा असेल तो, कारण त्यांना ह्या वाटा जरा तोडायच्या होत्या. कारण जे अवघड गड होते, अलंकुलंग आपल्याला दिसतात आता, हे सगळे ते डायनामेट हे लावून उडवलेले आहेत वाटा. तर तो मुद्दा वेगळा, पण त्यांनी हे असं काम खूप करून ठेवलं. आणि पण म्हटलं निदान आपण आता असं करू की प्रत्येक गडाचं नेमकं स्थळ काय, तिथे काय वास्तू आहेत, हे आपल्याला जर नोंदता आलं तर आपल्याकडनं एक काम होईल आणि गिरीभ्रमणाचा आनंदही मला मिळेल. कारण माझं नंतर गिर्यारोहणाकडे किंवा गिरीभ्रमणाच्या या खेळाकडे जरा जास्त ओढा निर्माण झाला. आणि कारण बरोबर आहे, कारण त्याशिवाय तुम्ही एखादं ध्यास घेतल्याशिवाय एखादं काम पूर्ण होत नाही. आणि मग त्यामुळे मग इतिहास मंडळात ह्या दृष्टीने माझं जाणं कमी झालं. पण रमाकांत बंधू होतेच, ते मला काही जर लागली तर माहिती पुरवायची. आणि त्यामुळे 1973 मी हे सुरू केलं आहे या दृष्टीने. म्हणजे आता सिंहगड, राजगड महत्त्वाचे, जंजिरा हे झाले होते माझे हिंडून. पर्यटनाच्या दृष्टीने असेल, किल्ले अभ्यास करण्याच्या दृष्टीने असेल, सावकाश बघायचं असं. पण म्हटलं निदान नोंद करण्याच्या दृष्टीने आता हे सगळे जे दुर्ग आहेत त्यांच्यावर काय वास्तू आहेत आणि त्यांची स्थळ काय, याचं एखाद्या नकाशात, एखाद्या एकत्रितपणे असं काही करता येईल का, असं. म्हणजे त्यावेळी पुस्तकाची कल्पना डोक्यात नव्हती. पण म्हटलं असं आपण एकत्रित करत जाऊ माहिती. आणि मग त्या दृष्टीने मी हिंडायला सुरुवात केली. आणि 1973 याच्याकडे मृगगड म्हणून आहे, त्याच्या खोपोली रस्त्यावर आतल्यावर सह्याद्रीच्या पोटाशी, खाली खूप टायगर्स पॉईंट म्हणतात, तिथून तो खाली आहे. तिथे ती माझी पहिली सुरुवात म्हणायला लागेल ह्या दृष्टीने एक ध्यास घेऊन. आणि मग तो मृगगड मिळाला आम्हाला, ह्या गड आहे असं. आणि मग सुरू झाला हा प्रवास. आता डोंगर यात्राचा विषय झाला, तर डोंगर यात्रामध्ये एक प्रकरण आहे की संघ सहकारी. तर तुमच्या वेळेस त्यावेळेस तुमचे संघ सहकारी कसे होते? डोंगर यात्रेत म्हणजे गिरीभ्रमणात संघ सहकार्य असल्याशिवाय कोणतीच गोष्ट तडील जाणार नाही, हे अगदी निश्चित आहे. कारण आपण ज्या भागात जातो तो आपल्याला अपरिचित भाग असतो, तिथले लोकही अपरिचित असतात. आणि मी आमच्या काळात तरी वाटाडे पूर्ण वेळ काही मिळायचे नाहीत, कारण त्यांची शेतीची कामं चालू असायची. म्हणजे जे शेतकरी किंवा हे असतील त्यांना हे माहिती आहे की ते कायम बिझीच असतात आपल्यापेक्षा, फक्त शांतपणे करत असतात, धावपळ नसते त्यांची. त्यामुळे थोडा वेळ काढून ते त्या काळात यायचे. अरे बाबा जा. आणि
जो नेहमी हिंडलेला आहे, नेहमी भटकंती केली आहे, त्याला वाटा सापडणं काही तितकं अवघड नाही. हेही तितकंच खरं आहे. पण त्यासाठी संघ पाहिजे तुमच्याबरोबर. म्हणजे अर्थातच हे तत्त्वच आहे की एकट्याने जाऊ नका. किमान 3 जणं तुम्ही असलात तर केव्हाही चांगलं. पण जर तयारीत असाल तर 2 जणंसुद्धा ठीक आहे. पण त्यात पुन्हा संघाचं सहकार्य म्हणजे कसं 2च जण समजा आहे, हां. तर कसं काय होऊ शकतं? हां, आता अपघात झाला आणि एखाद्याचा पायच मोडला तर मात्र फार अवघड आहे. पर्याय नाही. हां. पण जे 2 जणं जातात त्यांची ही तयारी मानसिक, शारीरिक असतेच, की तुम्ही तिथे काय 2 तास थांबून राहू शकाल. त्यामुळे असं कधी नाही घडत किंवा घडलेलं नाही माझ्या बाबतीत. हां. अतिप्रसंग कधी घडला नाही. आणि तर मग अशावेळी जेव्हा काही घडतं, तुम्ही थांबायचं आणि एकाने जाऊन यायचं. पण तुम्ही एक ठरवू शकता, की किती वेळ त्यांनी आपल्यापासून दूर जायचं. बरोबर. हां. तर हे तुम्ही संकेत ठरवू शकता. आणि हे मी आणि दिलीप निंबाळकर आम्ही अनेक वर्ष एकत्र हिंडलेलो. हां. त्यामुळे दूर असला तरी तो आहे कुठे आहे हे लक्षात यायचं. त्यामुळे काही कधी असं आम्ही एकमेकांना सापडलो नाही असं. आणि ठराविक ठरलेलं की अर्धा तासांनी हा निश्चित येणार परत, खात्री असायची. आणि मग त्या ह्याच्यात वाट शोधली किंवा पाणी शोधलं, असं सहकार्य करता यायचं. तर समजा 4-5 जणांचं तुमचं संघ असेल तर असे पण मी गेलेलो आहे. आणि बऱ्याच वेळा असं झालं की आमच्यात कोणी नौखा पण असायचा. म्हणजे आणि मी म्हणतो लोकांनी असं करायलाच पाहिजे की एखादा नौखा जो असेल, अरे हा नौखा आहे, हा कसा आपल्याबरोबर 4-10 दिवस तगेल. तर असं काही नाही. आता क्वचित असं घडतं की अगदीच तो दुर्बळ असतो आणि मग तो पुन्हा येत नाही, हेही खरं आहे. पण जो येतो त्याला आवड लागते, तो तुमच्यात सामावून पण जातो. कारण एकाच आवडीची लोक असली की त्यांची तुकडी चांगली जमते. आणि वारंवार आता जर असेल तर एकमेकांवरचा विश्वास वाढतो. यालाच सहचार्य किंवा संघ सहकार्य म्हणायचं. मग अर्थात मुक्कामाच्या ठिकाणी बरीच कामं असतात वेगवेगळी. कोणी चूल लावेल, कोणी पाणी घेऊन येईल किंवा कोणी त्या लोकांशी बोलेल, अशा तऱ्हेचं होतं. आणि वाट शोधताना तर असंच होतं, जिथे तुम्ही आता बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की आता विशेषतः हे जे 7 पहाड आहेत सगळे अलंग मदन तिकडे, तेव्हा आम्ही 4 जणं होतो. मग आम्ही 2 जणं थांबायचो की पुढे. कारण असं आहे की काही वेळा वाटा फसव्या पण असतात. बरोबर. कारण लाकूड तोडणारे लोक गेलेले असतात तिथे. गुरांच्या वाटा असतात, त्या नीट कळल्या पाहिजेत. मग अशा वेळी 2 जणांनी थांबायचं. एकाने एका बाजूला जायचं, एकाने दुसऱ्या बाजूला जायचं. म्हणजे स्काउटिंगमध्ये जसं रेकी किंवा आर्मीमध्ये रेकी ज्याला म्हणतात, तसं वाटेचा शोध घ्यायचा 2 जणांनी जाऊन. मगाशी म्हटलं तसंच, पण काहीतरी एक त्याला निमित्त, इतक्या अंतरावर जायचं आणि मग परत यायचं. किंवा समजा असं झालं की ज्याला इंग्लिशमध्ये बिनाईटमेंट म्हणतात, की रात्री तुम्हाला थांबायची गरज पडली, नाहीच वाट, किंवा दमले असतील. एक किस्सा सांगतो. आम्ही 7-8 जणं होतो आणि डोणीची वाट आहे आपल्या सह्याद्रीतल्या मुख्य पट्ट्यात. हातवीज म्हणून आहे, तिथे दुर्ग आणि ढाकोबा हे 2 डोंगर आहेत. तर आम्ही ढाकोबा बघून खाली रामपूरला पोचलो. रामपूरला विचारलं, साधारण 3 वाजले होते. तर त्यांना विचारलं आम्ही जाऊ शकू का हातवीजला. ते म्हणले जाऊ शकाल, 3 तास आहेत, जाऊ शकाल. 3 तास म्हणजे भरपूर आहेत. आम्ही 7-8 जण होतो, ठीक आहे जाऊया म्हटलं. पण असं होतं की सह्याद्रीतल्या पट्ट्यातली हीच मोठी झाडी असणं, आणि एकदा तुम्ही झाडीत दिसलं की कुठे जायचं. साधारणपणे आता राजगड तोरणा बघितलं तर लांबनं दिसतच असतं कुठे जायचं. त्यामुळे कुठेही गेला तरी वाट शोधणं सोपं जातं. किंवा जास्त लोक गेलेले आहेत, जसं या डोणेदार वगैरे अशा ठिकाणी कोणी गेलं क्वचित जायचे. दुर्गम अतिशय. आणि ते लोकंसुद्धा कधीतरी जाणार ना, त्यांना काय नेहमीच त्यांचं संपर्क नव्हता त्या वाटेवर. आणि दाट झाडीत पालापाचोळा पडतो, वाट बंद होऊन जाते असंही. तर ते तसंच झालं. आम्हाला वाटलं होतं आपण सहज वरपर्यंत जाऊ 3 तासात, पण पायथ्यालाच जायला आम्हाला जवळ 1.5 तास लागला. कारण संध्याकाळचं ऊन एक त्रासदायक असतं कोकणातलं, त्यामुळे घामाघूम. आणि पुन्हा घाटावरनं खाली आलो.
उन्हातानात दमणूक झाली होती. आणि मगही सांगितलं तसं स्वयंसिद्ध, त्यामुळे सगळं बरोबर वजन. मग पायथ्याला जायलाच 1.5 तास. आता त्याच्या पुढे वाट शोधत पुढे जायचं घाटाची. पुढे निघालो, म्हटलं पाणी मिळायला पाहिजे तर उपयोग. थोडीशी वाट सुरुवातीला मिळाली. आणि हे आहेच की घाटाच्या पायथ्याला वेगवेगळ्या वाटा असतात, त्यामुळे नेमकी वर जायची वाट कशी हे कळेना कोणालाच. अंधारा व्हायची वेळ आली. आम्हाला जे वाटलं होतं आम्ही पोचू 3 तासात, ते आम्ही जेमतेम पायथ्याला पोचलो. आणि म्हटलं आता रात्री जाण्यात अर्थ नाही, कारण आमच्याकडे प्रत्येकाकडे एकच पाण्याची बाटली होती ना. आपण जर ह्याच्यात धडपडलो कुठेतरी आणि मग पाणी पण नाही आणि काहीच करता येणार, त्यापेक्षा मग आहे तिथे पथाऱ्या पसरणं चांगलं. दुसऱ्या दिवशी बघू काय करायचं. कारण त्यांनी एक सांगितलं होतं की डोणीदाराच्या माथ्याच्या खाली थोडंसं पाण्याचा झरा आहे. ठीक आहे, पण रात्री काही सापडणं शक्य नव्हतं आणि दमले होतो. 1 तास त्या अंधारातनं वर चढणं काही शक्य नाही आणि योग्यच झालं नसतं. मग आम्ही तिथेच पथाऱ्या पसरल्या. थोडंसं काय जवळ होतं खाऊन घेतलं. शांतपणे थांबणं म्हणजे तुमचं एक निम्मं काम होतं. बरोबर. कारण तुमचं श्वासोच्छवासातनं सुद्धा खूप एनर्जी जाते, पाणी जातं. ते सगळं कॉन्झर्व झालं आमच्या शरीरात. आणि त्यावेळी पहाटे चांगले आम्ही ताजेतवानं होतो. आणि मग किती 1 तासात जरा वाट दिसली. 1 तासात आम्ही वर पोचलो आणि झराही दिसला. छान हे झालं. तर हे सांघिक सहकार्य ह्याच्यात मात्र खूप गरजेचं आहे की सगळे तसे तयारीचे पाहिजेत अशा बाबतीत. आणि जे नवीन असतील, आता जे अगदीच हे आहेत, त्यांनी अर्थातच सुरुवात करताना निश्चितच या व्यावसायिक यांच्याबरोबर जावं, यात काही वाद असतो. कारण तुम्ही पूर्ण सुरक्षित असता. तर आम्ही आमच्या काळात आणि संस्थात्मक पातळीवर पण त्या काळी भरपूर येतात. आता मी सुद्धा जी सुरुवात केली ती गिरीभ्रमणबरोबर केली. बापूकाकांच्याकडे गेल्यावर ते जे काय असं क्लासरूम टीचिंग नाही, मला आउटडोअरच जायला पाहिजे. म्हणजे उघड्या आकाशाखालीच शिक्षण मिळणार, ते शिक्षण मिळणार. त्यामुळे त्यांच्याबरोबर ते नुसतं कळवायचे की रविवारी लोणावळ्याला जायचं आहे आपल्याला कारला येऊन, आणि तुम्ही सकाळच्या पहिल्या लोकलला घड्याळाखाली जमा, अशी फक्त त्यांची सूचना असायची. तिथे 5:30 पावणे 6ला जमायचं. 6:30ची लोकल. सगळे जमले की तिकीटं काढायची आणि लोकलमध्ये बसून जायचं. आणि मग पुढे ते सांगतील तसं त्या मार्गाने मग ते त्यांच्या काही शिस्त होती ती एक शिकायला मिळाली की नेहमी एक पुढचा मावळा ठेवा, मागचा मावळा ठेवा कोणतरी. मध्ये बाकीच्यांनी शिस्त पाळून जायचं. कोणी इकडे तिकडे जायचं असेल तर सांगून जायचं. किंवा ठराविक अंतर गेल्यावर तुम्ही थांबायलाच पाहिजे, नाही तर पुढला पार वरपर्यंत पोचला आणि त्याच्या मागचा असेल तो त्याला कसं कळणार तो कुठे गेला, किंवा मागचा मागेच राहिला, तर असं नाही चालणार गिरीभ्रमणांमध्ये. हे सगळं तिथे सहकार्य सहचार्य जे म्हणतो आपण सहकार्य, हे अशा ह्याच्यातनं आपोआप शिकायला मिळायचं. म्हणजे जरी तुमच्यावर कोणी नवीन आला तरी तुम्ही त्याच्याशी असंच वागणार. किंवा डोंगरयात्रात सुद्धा मी एक म्हणलं आहे की अनुयायी बनायला पहिल्यांदा शिकायला पाहिजे आणि मग तुम्ही नेतृत्व करा. आणि नेतृत्व कोण करेल तर जो चांगला अनुयायी आहे, तर त्याला त्या आपल्या संघाची सगळी माहिती आहे की कोण दुबळा आहे, कोण आहे. अगदी साधं तत्त्व आहे की सगळ्यात ज्याचा कमी वेग आहे त्याच्या वेगाने सगळ्यांनी चालायला पाहिजे. अगदी कितीही तुम्ही तगडे असाल तर एकटे गेलात आणि चुकलात, कोण तुम्हाला मदतीला येणार? कारण हे सगळे दुबळे आहेत ना मागचे तुमचे. काहीतरी ते त्यांचाही उपयोग आहे जेव्हा तुम्ही असे संघात असता, एखाद्या तुकडीत असता. कारण किती झालं, अगदी आत्ताच्या घडीला सुद्धा जर तुम्ही राजमाजीच्या परिसरात जरी चुकलात तरी इतकं सोपं नाही तुम्हाला लोणावळ्याला येणं किंवा वस्ती गाठणं, जर तयारीचे नसाल तर. किंवा ही जर तुमची निश्चित कल्पना पाहिजे की आपण एकत्र असू तर निश्चितचपणे सुरक्षित असू. आता अर्थात याला राजकीय संदर्भ धरून आता दुर्गरोहणाचा विषय निघाला. डोंगर यात्रा म्हणजे डोंगर. पण तुम्ही एक वेगळा प्रयोग केला होता की पन्हाळा ते सिंधू सागर. तर नक्की हा प्रयोग काय होता? पन्हाळागड बघितलेला होता, विशाळगड बघितला होता, पावनखिंड बघितलेली होती. पण हा जो इतिहासातला एक अतिशय ज्याला थरारक
शौर्य बाजीप्रभूंचं असेल, असं ज्या घटनेत घडलं आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात त्या घटनेत होते, हां तेव्हा ह्याच्याशी जर तुम्हाला असं छान त्या काळात जायचं असेल तर डोंगर यात्रा करणं किंवा तो जो प्रदेश आहे तोच पायी जाणं हां हे खूप महत्त्वाचं. कारण तुम्ही जेव्हा तिथल्या तटाला, तिथल्या मातीला जेव्हा स्पर्श करता तेव्हा तुमच्या मनात ते अशी उर्मी पण शेवटी माणूस हा भावनेने पण जगतो. बरोबर. नुसते शास्त्र आणि तंत्रज्ञानावर जगू शकत नाही. भावना मत आपलं कुटुंब ह्याच्यातनं ह्या भावना लहानपणापासून म्हणजे आता त्यामुळे इतिहाससुद्धा जो भावनेने पण त्याच्याकडे बघायला पाहिजे. ते केवळ कागदपत्रात इतिहास आहे म्हणून नाही. मग हे कसं कळणार? तर मग ती यात्रा करायला पाहिजे. पन्हाळ्याहून विशाळगडला शिवाजी महाराज गेले हे इतिहासात वाचलेलं, शिवचरित्रात आणि किंवा बाबासाहेबांच्या व्याख्यानांमधनं सुद्धा त्यांनी तो खूप रंगवून सांगितलेला आहे. आणि त्यामुळे जे श्रोते होते ते अगदी भारावून जायचे. हां आणि ते निश्चितच खूप आनंददायी असणार हे लक्षात आलं होतं. 1964 साली गोनी दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी मिळून एक 10 दिवस 10 दुर्ग अशी एक डोंगर यात्रा काढली होती. ती मला वाटतं पहिली अशी एक सार्वजनिक यात्रा असेल. पण ती स्वयंसिद्ध पद्धतीनेच होती. म्हणजे त्याला काही असं कोणाचं इतरांचं हे नव्हतं. तर ते लोणावळा आणि शेवटी राजमाची पहिलं आणि रायगड शेवटी. आणि त्यांची पुण्यात एक सभा झाली होती. म्हणजे ते जेव्हा पुण्यात आले होते मुक्कामाला तिथे मी गेलो होतो. आणि नंतर मग त्या ह्याच्यात पण गोनीदांचं हे व्यक्तिमत्व भावलं होतं. आणि गोनीदांनी पन्हाळा ते विशाळगड तसंच एका किर्लोस्करमध्ये मला वाटतं बोधा त्यांनी तो लेख लिहिला होता. तर ह्या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे बघा कसं फक्त ते एखाद्या विषयात इतिहासात किंवा कागदपत्रात गुंतून नाही राहिले बाबासाहेबसुद्धा. आणि तसेच गोनीदा पण. तर ते उन्हाळ्यात एकदा पन्हाळा ते विशाळगड जाताना ते पावनखिंडीत जाऊन आले. तसंच त्यांनी पावसाळ्यात पण एकदा केलेलं आहे नंतर. तर तो उन्हाळ्यातला मी त्यांचा लेख वाचला होता एकदा आधी. त्यामुळे निश्चितच मनात एक हे होतं की अरे आपण नुसते एकदा कुठेतरी त्या गडांवर जाऊन आलो पण हे करायला पाहिजे. ही जी यात्रा आहे त्यांची ती निश्चित वेगळी आनंददायी असेल. त्यावेळी मी कॉलेज नुकतंच संपलं होतं. साधारणपणे हा 70-72चा हे असेल. आणि त्यावेळी निरनिराळे छोटे छोटे गड त्या आमच्या मित्रांबरोबरही त्यांना मी घेऊन गेलो होतो. मग की आपल्याला हे पन्हाळगड ते विशाळगड जायचं आहे बरं का. मग त्यांना म्हटलं पण आपल्याला एक दिवस असं कुठेतरी एकमेकांच्या बरोबर जायला पाहिजे. कॉलेजमध्ये शेजारी एकत्र बसणं आणि डोंगरात एकत्र थोडंसं फिरणं एकमेकांची कल्पना येते ना की काय याची चालण्याची ताकद वगैरे. आणि मग आम्ही ठरवलं की पन्हाळगड ते विशाळगड जायचं. 6 जण होतो आम्ही. आणि पन्हाळगडला मुक्कामाला गेलो. त्यावेळी गोळवणी गुरुजी होते तिथे. त्यांनी राहायची सोय केली. त्यांनी काही माहिती दिली. आणि मग आम्ही पन्हाळ्याहून त्यांनी आम्हाला निरोप दिला हे असं जा. आणि त्यावेळी मी फार हिंडलेलं नव्हतो तेव्हा इतरत्र. पण मग वाट्यात वाड्या आहेत हे त्यांनी सांगितलं होतं. आणि तो भाग काही लगेच जंगलाचा भाग नाही पन्हाळगड सोडल्यावर. फक्त त्या गडबड कुठे आहे त्या मसाई पठारावर गडबड आहे तिथून उतरायची. मग पण साधारण मला आता अंदाज आला होता की कसं हे करायचं. आणि मग आम्ही वाट बघायचो त्या असे ज्या कुवारखिंड म्हणतात असे मोठ्याले असिताश्म बेसाल्ट कॉलम बरोबर. तिथे काय उतरता येईना. मग 2-3 जणांनी 6 जण होतो. 2 जणांनी इकडे बघायचं. मग वाट दिसली पुढे जाणारी. मग त्या सगळ्या मधल्या धारेधाऱ्यांनी गेलो. एक पाटेवाडीला मुक्काम केला. आणि दुसऱ्या दिवशी त्या घोडखिंडीला पांढरपाण्याजवळ गेलो. पांढरपाण्याच्या इथेसुद्धा मागे जेव्हा गेलो ते एक होते तिथे नाव आता आठवत नाही पण त्यांचं हे माहीत होतं. त्यांनाही विचारलं पुढची वाट. ते तर तिथपर्यंतच आलेच त्या खिंड दाखवायला. मग ती खिंड बघितली आणि तिथून मग पुढे आम्ही विशाळगडाकडे गेलो. असं तो हे झाला. पण त्यावेळी पुन्हा तेच की आता एवढं ह्या भागात गेलो तर आपण आता कारण कोकण किनाऱ्याला कधी गेलो नव्हतो. रत्नागिरी वगैरे तो भाग बघितला नव्हता कोकणातला. मग म्हटलं आता आपण याला जोडून आणि कॉलेज सुट्टी होती पुढे नंतर जाऊ तसे. मग आणि घाटवाट बरोबर तिथे एक घाटवाट आहे. त्या यांना विचारलं
हर्डीकर म्हणून त्यावेळी पुजारी होते हं. विशाळगडावर. अ, भगवंतेश्वर मंदिर आहे तिथे. फार छान विहीर आहे तिथे एक. त्यांनी खूप चांगली सोय केली आमची. आम्हाला ते तिथेही कुवार खांब आहेत त्या विशाळगडला उत्तरेला. अच्छा. हां. ते दाखवले. चांगले माणूस आहे तो. तर त्यांना विचारलं की आम्हाला खाली कोकणात कसं जाता येईल. मग त्यांनी सांगितलं आहे हो जाये होते तर माचाळला जायचं आणि तिथून एक मुचकुंद गुहा आहे तिथून उतरायचं. हं. बरं म्हटलं. मग त्यांनी साधारण अंदाज दिला. मग गेलो आम्ही त्या माचाळला. ती छोटीशी वस्ती आहे. ते म्हणले जा त्या मुचकुंद गुहेच्या इथे जा आणि मग थोडंसं डाव्या बाजूला एक पश्चिमेकडे उतरते वाट. गेलो मुचकुंद गुहेपर्यंत आणि तिथून मग काय कोकण दिसल्यावर खूपच आनंद झाला. त्याच्या आधी मी रायगडला गेलोच होतो हां. सह्याद्रीच्या घाटातनं. त्यामुळे थोडासा तो अनुभव होता. त्याच्यातले 1-2-3 जण माझ्याबरोबर नेहमी आलेले, पण बाकीचे काही कोणी तयारीचे नव्हते किंवा आमच्याकडे असं चांगल्या सॅका, पायात चांगले बूट असंही काही नव्हतं. पण ते कसं आहे तुम्ही जसं साहचर्य म्हणतो ना तसं शरीर आपलं हं. साथ देतं. हां. मी मनाने ठरवलं साथ देतो. आता मला अगदी आठवते साध्या हवाई चपला त्यावेळी म्हणायचे घरात घालायच्या. त्याच्यावरनं मी पुणे रायगड गेलेलो. बापरे! होऊ शकतं म्हणजे आपलं त्यावेळी तरुण वय असतं त्यामुळे. मग पन्हाळ्याकडं आपलं याला विशाळगडावरनं माचाळला गेलो आणि ते मुचकुंद गुहेनं दिसलं. पण घाटवाट काही चटकन दिसेना कारण हां. तो भाग तीव्र कड्याचा आहे. म्हटलं अरे ह्याच्यात कसं काय आता हे उतरायचं. आणि माचाळ तर मागे 1 किलोमीटर राहिलेलं. मग हां. पुन्हा तीच पद्धत जरा इकडे तिकडे इकडे-तिकडे हिंडून शोधायचं. बघायचं. पण त्या काळी कसं आहे तिकडनं लोक कारण साखरब्याच्या जवळचे माचाळचे लोक साखरब्याला जायचे, साखरब्याचे लोक माचाळला यायचे. कारण ते काय विशाळगडला गाडीने यायचे नाहीत. तेव्हा इतकी सोयी पण नव्हती आणि हे पण नव्हतं ना आर्थिक समृद्धी. त्यामुळे साखरब्याचे लोक पण माचाळ मार्गेच यायचे ना त्या मुचकुंदाच्या वाटेने. बरोबर. हां. ते जरा बघितल्यावर दिसलं. पण ती आमच्या त्या तुकडीच्या मनाने अवघड होती वाटते निश्चित. कारण सुरुवातीचा भाग खूप असा तीव्र उताराचा आहे आणि जे सह्याद्रीत घाटात हिंडले त्यांना हे लक्षात येईल. घाटात काय म्हणा आपल्या राजगड तोरण्याला सुद्धा काही ठिकाणी अगदी बारक्या पाऊलवाटा आहेत त्या भय दाखवणाऱ्या आहेत. म्हणजे खाली बघितलं तर भीती वाटते आणि घसरतो पण पाय. ते आमच्या दोघा-तिघांच्या पाठीवरच्या सॅका पडल्याच तिथे खाली किंवा काही ठिकाणी बसून उतरायला लागलं. पण ती एक मजा आहे. काळजी घेत जायचं, सावकाश जायचं. काय गेलो मग पण खूप दमणूक झाली. त्यामुळे रत्नागिरीला गेल्यावर मात्र सगळे म्हणाले आता आम्ही काय तुमच्यावर येणार. फक्त एकच जण मग माझ्याबरोबर चालत आला आणि खूप आनंददायी. आताच कॉलेजचा किंवा तुमच्या तरुण जीवनात तुमची भटकंती असेल. आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढी आता खूप व्यस्त आहे आणि किंवा नंतर त्यांना करिअरच्या वाटा शोधणंही अवघड झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्यांना म्हणजे आपला अभ्यास नेहमीचा करिअरच्या दृष्टीने करायचा, पण त्यातून वेळ काढायचं म्हटलं की काढू शकता. तर तो काढताना तो चांगल्या कारणी कसा लागेल हे त्यांनी निश्चित बघायला पाहिजे. कारण आपण बघतो की खूप जण गेम्स किंवा हे इतर खेळण्यात घालवतात, म्हणजे तो वेळ ते देतातच ना. तर त्यांनी निश्चितच गिरीभ्रमण करावं आपल्या. आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर कोणत्याही गावाच्या आसपास डोंगर आहेत. वेगवेगळ्या ऋतूत तुम्ही कडक उन्हात पण जायला काही हरकत नाही. एखादं देऊळ असतं, एखादं पाण्याचं ठिकाण असतं, एखादं झाडसुद्धा असतं. ते सुद्धा तुमच्याशी चांगलं बोलेल आणि तुम्हाला आनंद देईल. आणि गड किल्ले दुर्ग हे तर आहेतच. त्यामुळे निश्चितच ठरवलं तुम्ही तर 4 महिन्यांनी, 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी. 6 महिन्यांनी गेलं तर 2-3 दिवस जा, एक मुक्काम करा अशा ठिकाणी. तिथल्या लोकांशी बोला. म्हणजे तुम्ही जरी पुढे पुढे गेलात कुठेही, इतर शहरात गेलात, इतर परप्रांतात गेलात, तरी ही जी तुमची आठवण आहे ही तुम्हाला कायम साथ देईल. त्या दृष्टीने तुम्ही. आणि तो महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. मराठी म्हणून आपण जर आपली मान निश्चितच ताठ ठेवायला पाहिजे ह्या अनुभवातनं किंवा ह्या इतिहासाबद्दलही. एवढंच मी त्याबद्दल सांगेन.
ह्या पॉडकास्ट खूप छान गप्पा रंगल्या. तर एक सेगमेंट आपण ठेवूया, अगदीच हे नेऊ नये. तर एक 2 प्रश्न आहेत, जसे एका वाक्यात प्रश्न आहे तसं एका वाक्यातलीच उत्तरं अपेक्षित आहेत. जर तरची गोष्ट असं ह्या सेगमेंटचं नाव आहे. तर सुरुवात करूया की जर तुम्हाला इतिहासात अशा कोणत्या व्यक्तीला भेटायची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला भेटाल? कळसूबाईला भेटेल. कारण त्या बाईंचं किंवा त्या मुलीचं ही अशी कथा आहे की ती लहानपणी वा. ती मुलगी गरीब होती घरातली, पण काही तिच्या घरातल्या मंडळींबरोबर किंवा इतरांबरोबर काही जरा वाद झाला वाद किंवा असं. पण चांगल्या विचारांची होती, स्वाभिमानी होती. त्यामुळे ती म्हणली ठीक आहे मी नाही इथे राहत. आणि ती डोंगर चढत गेली. त्या सह्याद्रीचा माथा तो अगदी शिखर माथा, त्याच्यावर तिथे गेली. तिथे तिला पाण्याचा झरा मिळाला आणि राहिली तिथे ती आयुष्यभर. आता आत्ताच्या काळातल्या म्हणजे बाबा तुम्ही काही अमुक जप केला पाहिजे अमुक तप केलं पाहिजे असं नाही. तिने सह्याद्रीचं नामस्मरण केलं असेल किंवा जे काय जे भूभाग दिसतोय तिथे अनेक प्रकारची कीटकसृष्टी असेल किंवा इतर काही प्राण्यांचे आवाज येत असतील, त्यांच्याशी तिने संवाद साधला असेल किंवा काही वेळा स्थानिक लोकही तिच्याकडे येत असतील नंतर जेव्हा ती मोठी मोठी होत गेली. बरोबर. आणि म्हणूनच ती श्री कळसूबाई म्हणून प्रसिद्ध झाली. तर तिच्याबरोबर संवाद करायला निश्चित आवडेल की इतक्या वर्षापूर्वी त्याचे आपल्याला काही इतिहासात नोंद नाही काही, बरोबर. पण कसं काय तिने हे सामर्थ्य दाखवलं आणि मग आत्ता आम्ही का घाबरतो सह्याद्रीत 4 जणांनी 2 जणांनी जायला. अरे वा, खूप छान मुद्दा मांडलेला आहे. जर तरच्या ह्याच्यातला दुसरा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट काळात जायला आवडलं तर तुम्ही कोणत्या काळात जाल? अर्थातच महाराष्ट्राचे सर्वात आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या काळात जायला आवडेल. आणि राजगड हा निश्चितच पहिल्यापासून माझा आवडता गड आहे. हां. तेव्हा आणि तिथे महाराज अनेक वर्ष राहिलेले आहेत. त्यामुळे तिथे जर जाऊन तिथे गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली तर खूप आनंद होईल. तो काळ अनुभवायला मजा. काळ अनुभवायला मिळेल तो. एक तिसरा प्रश्न आहे, तुम्ही इतक्या डोंगर यात्रा केलात तर एक खूप संस्मरणीय डोंगर यात्रा असेल, ती जर तुम्हाला आत्ता परत करायची संधी मिळाली तर ती कुठली वाट असेल की ही दुर्ग यात्रा मला परत करायला आवडेल, कारण त्यावेळेस ती खूप सुंदर झाली होती? सातमाळा डोंगररांग आहे. हां. त्याच्यात धोडप किल्ल्यानंतर एक कोळढेर, हां. राजधेर, इंद्राई आणि चांदवड ही 4 गडांची एक छोटीशी जवळजवळ आहेत गड ते. तर ती आम्ही यात्रा केली होती. मी होतो, दिलीप निंबाळकर होते आणि विजय महाजन हा पुण्यातला 80च्या दशकातला खूप चांगला माउंटेनियर, गिर्यारोहक. गिरीभ्रमणमध्येच त्याची ओळख झालेली. मी त्याच्याबरोबर श्री कैलास नावाचं एक हिमालयातलं शिखर आहे, खूप अंतर्भागात आहे. 40 दिवस आम्ही एकत्र होतो तेव्हा. बापरे. पुण्याहून निघाल्यावर 40-41 दिवशी परत आलो. तर त्यात खूप वेगळा अनुभव आहे त्याच्याबरोबरचा. तो तिथे म्हणजे त्या मोहिमेसाठी जाण्यासाठी जी तयारी, म्हणून मी त्याला बरोबर घेऊन गेलो होतो की कसं आपण हे करू. आणि तो जो त्यातला राजधेर जो किल्ला आहे तो अवघड आहे चढायला, म्हणूनही मला त्याचं साह्य त्यावेळी पाहिजे होतं बरोबर आणि उपयोग झाला त्याचा. तो एक जो डोंगर यात्रा आहे ती छान आहे खूप. त्यावेळी राजधेरला एका बाजूला दोर लावलेले आहेत, त्या गावकऱ्यांनी लावलेले होते. हां. आणि दुसऱ्या बाजूनी विजय महाजन आणि दिलीप निंबाळकर हे दोघं रॉक क्लाइम्बिंग किंवा कातळकड्यातल्या मार्गाने वर चढले. अच्छा. हां. आणि आम्ही दोघंजणं जे होतो आम्ही त्या ह्याच्या गवतवाल्यांच्या दोराने वर चढलो. बापरे. तरी मला त्यांनी वरनं बिले दिला म्हणून मी जरा सहज झालं ते वर चढणं. पण फार छान ती झाली होती. 3 रात्रीचे मुक्काम झाले होते आमचे. वा. आणि थंडी चांगली होती. चांदवडलाही तसंच खूप एक छोटासा रॉक पॅच आहे,
तोही चढून जायला लागला होता. खूप छान यात्रा झाली ती. आणि विजय महाजन हा खूप चांगला असा माउंटेनियर पुढे झाला असता, पण दुर्दैवाची गोष्ट की तो 1980 साली एका कालिंदी जी माउंटेनिअरिंगची एक उपक्रम होता शिखर चढायचा, त्या ॲव्हलांचमध्ये सापडला बापरे. आणि निधन पावला तो. त्यावेळी खूप मोठा धक्कादायक प्रसंग होता तो, पण खूप चांगला रॉक क्लाइंबर आणि चांगला माउंटेनियर होता. शेवटच्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यात ही आपण जे आता काही गप्पा मारल्या, तर ही तेवढं तुम्हाला कसं वाटलं आणि गप्पा कशा वाटल्या साधारण तुम्हाला? ह्या गप्पा माझ्या दृष्टीने तर उन्हाळ झाल्या, कारण मी काही मोठा तयारीचा बघता नाही किंवा काही पूर्वी पण नाही आणि आत्ता पण मी काही फारसं समाज माध्यमातनं व्याख्यानं देणं किंवा हे मला पूर्वापार कधी जमलेलं नाही. पण खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या देवा तुझ्याबरोबर. धन्यवाद. म्हणजे उन्हाळपणा जो मी पूर्वी केला होता तो पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. तर ह्या पॉडकास्टला उपस्थित आपलं एक छोटंसं आमच्याकडून गिफ्ट आहे, कारण तुमच्याकडे खूप साऱ्या पुस्तकांचा खजिना आहे. आम्हाला तुम्हाला काय द्यायचं असं माहीत नाही. एक छोटंसं गिफ्ट तुम्ही आमच्याकडून स्वीकारा, उन्हाळ भटकंतीकडून. आमच्या पब्लिकला सबस्क्राईब करा, कमेंट करा, प्रतिक्रिया द्या. हे एकदा तुमच्यामार्फत होऊन जाऊ द्या. हे माध्यम अलीकडचं आहे आणि याच्यामुळे खूप अनेक जणांपर्यंत लेखक, कवी किंवा आता माझ्यासारखा डोंगरप्रेमी, गिरीभ्रमण करणारा डोंगरयात्री अनेकांपर्यंत या माध्यमातून पोचणार. तर यासाठी अर्थातच तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे ह्या उन्हाळ भटकंतीच्या पॉडकास्टला, शेअर करायला पाहिजे ठिकठिकाणी. हे मी अगदी निश्चित आवाहन करतो. नमस्कार.